नमस्कार. श्री स्वामी समर्थ. माझ्या चॅनलमध्ये तुमचे मनापासून खूप खूप स्वागत आहे. आज मी तुम्हाला सांगणार आहे वसंत पंचमीच्या दिवशी काय करावे आणि काय करू नये. बघा, हिंदू धर्मात सर्व देवी देवतांसाठी सण समर्पित आहे. तसेच वसंत पंचमीचे पूर्व माता सरस्वतीला समर्पित आहे. या दिवसापासून वसंत पंचमीची सुरुवात होते आणि हे पूर्व महत्त्वपूर्ण मानले जाते. या दिवशी विद्यार्थी, कलाकार, साहित्यकार, पत्रकार माता सरस्वतीची पूजा विशेष रूपात करतात. या दिवशी सर्व लोक गुरूंचा आशीर्वाद घेतात. लहान मुलांना शिक्षकांचे ज्ञान घेण्याचा वसंत पंचमीचा दिवस शुभ मानला आहे. या दिवशी खास करून विद्यार्थी वर्गाने यश प्राप्तीसाठी माता सरस्वतीची पूजा आणि प्रार्थना करावी. या दिवशी माता सरस्वतीसाठी केशरचा हलवा करून नैवेद्य दाखवावा. नंतर सर्वांना प्रसाद वाटावा. या दिवशी पुस्तकाची साफसफाई करावी. माता सरस्वतीसाठी भजन करावे. माता सरस्वतीला पिवळे वस्त्र चढवा आणि या दिवशी शक्य असल्यास पिवळे वस्त्र परिधान करून पूजा करा. वसंत पंचमीच्या दिवशी घरातील लहान मुलांना ब्रह्म मुहूर्तावर उठवून त्यांच्याकडून विधिवत माता सरस्वतीची पूजा करून घ्या. वसंत पंचमीच्या दिवशी या गोष्टी करू नका. वसंत पंचमीच्या दिवशी राग करू नका. चिडचिड केल्याने माता सरस्वतीच्या पूजेचे पुण्य मिळत नाही. वसंत पंचमीच्या दिवशी मांस, धूम्रपान करू नका. या दिवशी खोटे बोलू नका. वसंत पंचमीच्या दिवशी कांदा, लसूण सेवन करू नका. सरस्वती मातेच्या कृपेने तुमचे सर्व दुःख, अडचणी दूर होईल. तुम्हाला जर माझा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.